जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारदमध्ये पुकारलेल्या आमरण उपोषणाला पहिल्याच दिवशी मोठे यश आले आहे। उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होताच प्रशासकीय यंत्रणा हल्ली असून महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट उपोषणस्थळी धाव घेतली आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या 8 कोटी रुपयांच्या लेहा पारद धामणगाव रस्ते कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी माहिती दिली की एकूण 28 कोटींचा निधी मंजूर असून उर्वरित 20 कोटींचे कामही लवकरच सुरू होणार आहे। प्रशासनाने कामाला सुरुवात केली असली तरी जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। या आंदोलनामुळे आता उर्वरित कामे कधी सुरू होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज या ठिकाणी पारद ग्रामपंचायतच्या वतीनं शेखर भैया श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली इथं उपोषण सुरू आहे। या उपोषण स्थळाला उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन, उपविभागीय अभियंता महाराष्ट्र वीज वितरण भोकरदन, तसेच गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती भोकरदन यांनी भेट दिली। खरं म्हणजे या ठिकाणी 2017 मध्ये सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपोषण करण्यात आलं होतं। त्यावेळेसच्या अनेक प्रलंबित मागण्या ज्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नव्हत्या त्याच पुन्हा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाला सातत्याने ग्रामपंचायतने पाठपुरावा केलेला आहे। आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून पत्रव्यवहार आंदोलन या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला केलेली आहे। 2 वर्षापूर्वी मंजूर झालेला लिहा ते पारद धामणगाव रस्ता हा सुरूच करण्यात येत नव्हता। उपोषणाचा इशारा दिल्याच्या नंतर 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या या रस्त्याच्या कामाला आता मुहूर्त मिळाला। खरं म्हणजे लिहा पारद खुर्द पारद धामणगाव राज्य मार्ग 214 या रस्त्याला 8 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि अनवा जळगाव सपकाळ हिसोडा लिहा धामणगाव पारद या रस्त्याला 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। 20 कोटी रुपयाच्या निधीमध्ये अनवा ते हिसोडा फाट्यापर्यंतचं काम यावर्षी मंजूर झालेलं आहे आणि 8 कोटी रुपयामध्ये लिहा पारद खुर्द पारद बुद्रुक ते धामणगाव या रस्त्याला 2 वर्षापूर्वी निधी मंजूर झालेला आहे। हे काम मंजूर झालेलं आहे, याची टेंडरिंग झालेली आहे, एजन्सी फायनल झालेली आहे, फक्त कामाला सुरुवात होत नव्हती आणि या पारद पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनतेच्या अत्यंत महत्वाच्या अडचणी होत होत्या। अनेकांना दुर्धर आजार जडले, अनेकांना कमराचे आजार जडले, काहींना स्पॉन्डिलायटिसची तकलीफ झाली। अशा पद्धतीनं हा त्रास होत होता। याच्या संदर्भात कोणी आवाज उठवत नव्हता। पारद ग्रामपंचायतने हा अत्यंत महत्वाचा विषय हातामध्ये घेतला। त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांचं राष्ट्रीय स्मारक आता पारद मध्ये होणार आहे आणि या अनुषंगानं या ठिकाणी अनेक पर्यटक आणि अनेक लोक हे भेट देणारे म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा इतिहासाला नव्यानं उजळणी मिळणार आहे। अशा प्रसंगामध्ये पारद ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे की आमच्या गावामध्ये डिवायडर टाकले पाहिजे। रायघोल नदी ते मर्दडी माता मंदिर आणि वालसावंगी फाटा ते महेश देशमुख यांच्या शेतापर्यंत डिवायडर टाकणं गरजेचे आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतनी सातत्यानं मागणी केलेली आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांची स्वतःची हद्द आणि ग्रामपंचायतची हद्द निश्चित करून आमच्या गावामध्ये दुतर्फा नाल्या काढावे, ज्यामुळे आम्हाला
सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्यामध्ये मदत होईल. खरं म्हणजे आज इतकी वाईट परिस्थिती आहे, रस्त्यावर ते सांडपाणी येऊन जातं. त्याच्याकडे त्या संदर्भामध्ये सातत्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही पत्रव्यवहार केले, परंतु ते दाद देत नाही. त्यामुळे शेवटचा हतियार म्हणून या ठिकाणी उपोषणाला ग्रामपंचायत पारद ही बसलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक अशा समस्या आहेत ज्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रशासनानं मदत करणं गरजेची आहे. आज महावितरणनं कुठेतरी काम करताना दिसत आहे. आज महावितरणच्या संदर्भात सुद्धा असंच होतं. गेल्या अनेक वर्षापासून पारदला बाजूला टाकण्याचं काम झालेलं आहे. आमच्या गावामध्ये गावठाण सेपरेशन झालं, गाव विस्तार झाला. या ठिकाणी लोड जास्त असताना सुद्धा इथं ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात येत नाही. आमच्याकडे 63 म्हणजे 100चा ट्रान्सफॉर्मर मंजूर असताना तो मिळत नव्हता. मग उपोषणाचा इशारा दिल्याच्या नंतर एक ट्रान्सफॉर्मर दिला, परंतु पाणी पुरवठा योजनेचा आमचा 100चा ट्रान्सफॉर्मर आम्ही भरायसाठी दिला होता, तिथे 63चा आणून बसवला. या पद्धतीनं आमच्या गावाची फसवणूक झाली. आम्हाला तो 100चा ट्रान्सफॉर्मर मिळावा. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासूनची आमची जी सातत्यानं मागणी आहे की या गावामध्ये ब्रेकिंग मेंटेनन्स होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आम्ही पत्रव्यवहार केले, परंतु होत नव्हतं. लक्स नव्हते, त्याच्यानंतर बुशिंग नव्हते, बुशिंग रॉड नव्हते, त्याच्यानंतर किटकॅट नव्हत्या. आता म्हणजे उपोषणाचा इशारा दिल्यावर प्रशासन खडबडून जागा झालं ना आता ते करायला लागले. आमच्या गावाचे मूलभूत प्रश्न हे वीज वितरण कंपनीनं तात्काळ सोडवले पाहिजे. तोपर्यंत आम्ही उपोषण माग घेणार नाही. आज दोन तीन अधिकारी आलेले होते. या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी कार्यालयातून सुद्धा अधिकारी लोक आले होते. आमच्या पारद गावामध्ये सातत्यानं आमची मागणी राहिलेली आहे की 7 उर्दूच्या खोल्या आमच्या डिसमेंटल केल्या होत्या. त्या उर्दू प्राथमिक शाळेच्या 2 खोल्या मंजूर आहे, परंतु 5 खोल्या अजून मंजूर झालेल्या नाही. त्याचबरोबर जी उर्दू शाळा ही मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये भरते, तिथे सुद्धा खोल्यांची अडचण आहे आणि 4 मराठी माध्यमाच्या शाळा खोल्या या नादुरुस्त असून केव्हाही पडू शकतात, त्या धोकादायक आहे. त्या पाडून त्या ठिकाणी नव्यानं मराठी माध्यमाच्या 4 शाळा खोल्या मंजूर करण्यात यावा, या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना इशारा दिला. गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या मंडळीच्या बरोबर चर्चा झाली. त्यांना सांगितलं आमच्या भावना माननीय शिक्षणाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे त्यांनी पोहोचवाव्या आणि तात्काळ उपाययोजना करून तात्काळ आमच्या गावाला 5 शाळा खोल्या मंजूर करण्यात याव्या. आज अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, त्यांचा पण सकारात्मक प्रतिसाद होता. त्यांना वाटत होतं की खरोखर या गावाची लुबाडणूक आणि फसवणूक व्हायला लागली. या ठिकाणी जे ग्रामपंचायत मागणी करते ती रास्त आहे. आता गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला मर्यादा आहेत, त्यांच्या वरिष्ठ पातळीवरून त्यांना ते काम करावं लागणार आहे. तसंच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला सुद्धा मर्यादा आहेत. त्यांच्या कार्यकारी अभियंता, त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता यांच्या माध्यमातून त्या मंजूर करावं लागणार आहेत. आणि कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे सर्व काही होत असताना सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांची फक्त मानसिकता नसल्यामुळं गेल्या 2 वर्षापासून पारदची सर्वसामान्य जनता आणि या पंचक्रोशीमधून विदर्भामध्ये जाणारी जनता ही मनस्ताप सहन करत आहे. या रस्त्याचा त्रास अनेकांना झाला, अनेक अपघात झाले, अनेकांच्या कमरेमध्ये कंबरदुखी सुरू झाली, स्पॉन्डिलायटिसचे आजार झाले. या बाबीमध्ये बारकाईनं आणि काळजीपूर्वक या लोकांनी लक्ष दिलं असतं, आमचे प्रश्न मिटवले असते, दुतर्फा नाल्या काढल्या असत्या, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती.